नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, धुलीवंदनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश जेव्हा आतमध्ये येतो म्हणजे सयाजीरावने त्याला एकट्यालाच आतमध्ये बोलावलेले असते। तर ऋषिकेश आतमध्ये येतो तर इन्स्पेक्टर माने सुद्धा तिथे असतात। तर त्यांना बघून ऋषिकेश विचारतो की काय इन्स्पेक्टर माने, तुम्ही सुद्धा येतेच आमच्या तक्रारीवरून येथे आलात की सयाजीरावकडे बघत म्हणतो। तेव्हा मानेसाहेब सांगायला लागतात तर लगेच ऋषिकेश त्यांना बोलून देत नाही आणि सयाजीरावकडे बघत असतो आणि लगेच ऋषिकेश सौमित्रला फोन लावतो आणि तुला पोलिसात जायची गरज नाही, ते येतेच आहे असे सांगतो आणि इन्स्पेक्टर मानेकडेच बघत असतो आणि फोन ठेवतो आणि सौमित्र बाहेर उभा असतो। त्याच वेळेस ऐश्वर्या येते आणि तेथून ती आपल्या गाडीमध्ये बसते, परंतु तिची गाडी काही स्टार्ट होत नसते म्हणून ती वैतागते। तर सौमित्र तिच्या जवळ येतो आणि गाडीचा दरवाजा उघडून तो ऐश्वर्याला म्हणतो की काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला मदत करतो। तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते वरून तर तुम्ही वकील दिसता, मेकॅनिक नाही। तर सौमित्र म्हणतो की एक मिनिट आणि तो गाडीचे इंजिन चेक करतो आणि त्यामध्ये काही दुरुस्ती करून तो ऐश्वर्याला म्हणतो की आता गाडी स्टार्ट करा। तर गाडी लगेच चालू होते तर ऐश्वर्या खुश होते आणि तेवढ्यात ऋषिकेश हा आतमधून बाहेर येत असतो। सौमित्र हा ऐश्वर्याला म्हणतो की माणसाच्या कपड्यावर त्याचे स्किल लिहिलेले नसते। ऋषिकेश सौमित्र जवळ येतो आणि सौमित्रला चल म्हणतो। सौमित्र आणि ऋषिकेश गाडीमध्ये बसतात तर सौमित्र विचारतो की दादा काय झाले। तर ऋषिकेश म्हणतो की घरी गेल्यानंतर बोलू। तेव्हा ऐश्वर्या मात्र सौमित्रकडे बघत असते आणि खुश होऊन म्हणते की स्मार्ट बॉय। हॉर्नचा आवाज देऊन आपल्या नोकराला बोलावते आणि ते कोण होते असे विचारते। तर तो नोकर सांगू लागतो की ते ही रणदिव्यांची पोरं, तो मोठा ऋषिकेश रणदिवे आणि हा सौमित्र छोटा रणदिवे आणि तो तर वकील आहे। तेव्हा ऐश्वर्या विचारते रणदिवे हे मोठेच असतात ना। तर लगेच नोकर म्हणतो की हो, आपल्या तोडीस तोड। तेव्हा ऐश्वर्या खुश होऊन विचार करत असते की इतका मोठा यांच्या घरचा व्याप आहे तरी सुद्धा हा वकिली करतो, खरंच इंटरेस्टच आहे। त्यानंतर इकडे रात्री ऋषिकेश बसलेला असतो आणि जानकी ही ओवीला झोपी लावते आणि ऋषिकेश जवळ येते। तेव्हा ऋषिकेश खुश होऊन विचारतो की ओवी झोपली। तर जानकी विचारते की हो, आणि तुम्ही सयाजीरावांच्या घरून सुखरूप आला ते बघून खरंच जीवात जीव आला आणि मला खरंच खूप टेन्शन आले होते। तेव्हा ऋषिकेश जानकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि नाना तर मला म्हटले होते जानकीने आईला खूप छान सांभाळले, कोणाला कसलेच टेन्शन येऊन दिले नाही। तर जानकी म्हणते की तुम्हाला माहितीच आहे की आईंना किती टेन्शन येते आणि टेन्शनने जर त्यांचा बीपी वाढला असता तर म्हणून मी त्यांचे मन वळवले, परंतु माझे मन मात्र कासावीस होत होते। जीवाला खरंच खूप मोठा घोर लागला होता की तुम्ही सुखरूप असाल ना। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर जानकी म्हणते की मी ओके आहे, परंतु तुम्ही मला ओके दिसत नाही आणि ऋषिकेशच्या हातावरती हात ठेवते। जानकी विचारते की तेथे नेमकं काय झाले। तेव्हा ऋषिकेश आपले हात बाजूला घेतो। तर जानकी म्हणत असते की तुम्ही घरी आल्यानंतर सुद्धा आई आणि नानांशी काही बोलले नाही आणि ऋषिकेशला विचारते की सर्व काही ठीक आहे ना। तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अजिबात ठीक नाही। मी जेव्हा सयाजीरावकडे गेलो तेव्हा पोलीस तर तेथे अगोदरच हजर होते आणि जेव्हा ऋषिकेश तेथे गेलेला असतो तर सयाजीराव त्याला पोलिसांसमोर विचारतो की तुमचा टेम्पो जळाला, मग किती नुकसान झाले। तर तेव्हा ऋषिकेश त्याला म्हटलेलं असतं की आमचं टेम्पो जळाला, त्याचे नुकसानचे काही नाही, परंतु तुम्ही तर माझ्या भावावर हल्ला केला। तर सयाजीराव म्हणतो की कोणी, आम्ही येथेच आमच्या घरामध्ये बसलो होतो। तर लगेच ऋषिकेश म्हणतो की त्या हल्लेखोराने तुमचं नाव घेतले सयाजीराव, हे तुम्हीच केले, आम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा उगाच वेड पांघरू नका, नाही त्या वाटेला तुम्ही जाऊ नका, कुणाचे भले होणार नाही। तेव्हा इन्स्पेक्टर माने हे ऋषिकेशला समजावतात आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतो, कारण या प्रकरणामध्ये सयाजीरावांचा काहीच हात नाही, उलट त्यांनी आम्हाला मदत केली की ती माणसं कोण होती हे ओळखण्यासाठी। आणि समोर एक माणूस असतो, त्याला बोलावून म्हणतो की साहेबांना तेथे सविस्तर काय घडलं ते सांग। तेव्हा तो माणूस सुद्धा खोटे बोलतो की जेव्हा त्या घटनास्थळी मी सुद्धा होतो आणि ते चोर आले आणि तुमच्या भावाच्या धरून त्याला टेम्पो जाळला आणि त्याच्या डोक्यात सुद्धा त्यांनीच मारले। तेव्हा ऋषिकेश ते ऐकून म्हणतो की माने साहेब काय हे, हा तर चांगला पोपटासारखा बोलतो, त्याने तर व्यवस्थित सविस्तर सांगितले, परंतु सांगताना मात्र एक चूक त्याने केली। चोरी करायला आलेला माणूस माल घेऊन पळून जाणार की मालाचा टेम्पो जाळणार
मग मी हे बरोबर बोलतो ना? तेव्हा सयाजीराव आणि इन्स्पेक्टर माने यांच्या तर पायाखालची जमीन हादरते. काय उत्तर द्यावे त्यांना समजतच नाही. ऋषिकेश सयाजीरावला म्हणतो की मी तुम्हाला आत्ता समजावतो की येथेच थांबा, यातून कुणाचे भले होणार नाही. आणि आज जर माझ्या भावाला जर काही झाले असते. तेव्हा सयाजीराव म्हणतो की ओ ऋषिकेशराव, जीव तर आमचा सुद्धा जळतो जेव्हा बाजार समितीत आमचे भाव जळकतात. तुमच्या भावापेक्षा. मग तेव्हा आम्ही काही बोललो का? आणि त्या टेम्पोला जाळ्यात आमचा काही हात नाही. नाव तर कुणाचे घेऊ शकतो, त्यापेक्षा तुमच्या भावाला जरा समजावून सांगा. हल्ली चोर, दरोडेखोर, बुरखे चोर हे जरा जास्तच वाढले. तेव्हा ऋषिकेश रागाने सयाजीराव असे बोलतो तर सयाजीराव लगेच हात जोडून त्याला जायला सांगतो. तर ऋषिकेश जानकीला सांगत असतो की म्हणजे थोडक्यात सयाजीरावने आपल्याला धमकीच दिली. फक्त कायदा नाही परंतु कायद्याच्या रक्षकांना सुद्धा त्याने हाताशी धरले. आणि बाजारभावामध्ये मात खाल्ल्यापासून सयाजीराव आणखीनच चवताळला. आपला टेम्पो त्यांनी जाळला तरी सुद्धा त्यांचा जीव थंड झालेला दिसत नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो पण त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय? तर ऋषिकेश म्हणतो की त्यांच्या डोक्यात सूड पेटलाय. या आगीत आपणच नाही परंतु अख्खं गाव जळून जाईल याची भीती वाटते. जानकीला धक्का बसतो. आणि म्हणजे काय? तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, आपला टेम्पो जाळला तर आपल्या गावातील खूप लोकही होरपळली गेली. मला तर खरंच खूप भीती वाटते की उद्या जर हे दोन गट एकमेकांसमोर आली आणि पेटली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि निरपराध लोकांचे जीव जातील. यामध्ये फक्त नुकसानच आहे. परंतु आता हे कसे थांबवायचे तेच मला कळत नाही. तर जानकी म्हणते याच संदर्भात तुम्ही तर त्यांच्याशी बोलायला गेले होतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं आत्ताच काय, या अगोदर सुद्धा मी कित्येकदा ह्याच विषयावर बोलायसाठी गेलो होतो. परंतु त्यांचं एकच उत्तर आहे की तुमचं आम्ही का ऐकायचं? तुमचं आणि आमचं नातं काय? ना तुमचे सगळे आणि ना सोयरे. तेव्हा जानकीच्या डोक्यात लगेच एक कल्पना येते आणि ती लगेच आपला मोबाईल घेऊन ऋषिकेशला दाखवते. तर ऋषिकेश विचारतो की आता हे काय? तर जानकी म्हणत असते मधील ती बायोडाटा ऋषिकेशला दाखवते की आईंनी मला सुमित्र भाऊजींसाठी मुलगी पाहण्यासाठी सांगितले होते आणि मी त्यांचं नाव विवाह मंडळात नोंदवले होते आणि त्याचकरता हे पहिले स्थळ आले. तर ऋषिकेश म्हणतो की याच्याशी त्याचा काय संबंध? तर जानकी म्हणते की हे सर्व थांबवण्यासाठी हाच तर एक उपाय आहे. ऋषिकेश म्हणतो की म्हणजे? तर जानकी म्हणते की ज्या मुलीचं स्थळ आले तिचे नाव आहे ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील. तेव्हा ऋषिकेश तो बायोडाटा चेक करतो. सयाजीराव विखे पाटलांची मुलगी का? तर काय जानकी? तर जानकी म्हणते की आओ करेक्ट, तुम्हीच म्हटलात की सयाजीराव म्हटले की हे भांडण मिटवण्यासाठी आपण सगळे सोयरे आहोत का? मग ही सोयरीक तर जुळू शकते. आणि एकदा विचार करा की हे जर लग्न ठरले तर आपण सोयरे होऊ आणि आपोआप सगळे एकत्र होऊ. आणि हे लग्न जर जुळले तर सर्व काही कडवटपणा आपोआप दूर होऊन सर्व काही एकत्र गोड होऊ. आणि हे बघा, ही सुडाची आग लग्नाच्या पवित्र हवन कुंडामध्ये पवित्र अग्नीमध्ये जर बदलू शकलो तर आपण सहज सर्व बदलू शकतो. सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्या यांचे जर लग्न झाले तर आपले वैर कायमचे संपवू शकेल. तेव्हा ऋषिकेश विचार करून म्हणतो की जानकी तू काय बोलतेस हे तुला समजते का? असे झाले की बाबळीच्या झाडाला आंब्याचा कलम घेणे आणि हे मला मान्य नाही असे स्पष्ट शब्दात उत्तर देतो. तर जानकी त्याला समजावते आत्ता तुम्हाला माझे बोलणे पटत नसेल परंतु एकदा शांत डोक्याने विचार करा. तुम्हाला वाटते की हे पॉसिबल नाही परंतु हे तितके इम्पॉसिबल सुद्धा नाही. हा उपाय खरंच वर्क होऊ शकतो. आणि तुम्हाला कळते का, ज्या दिवशी मी सौमित्र भाऊजींचे नाव त्या विवाह मंडळात नोंदवले होते त्याच दिवशी ऐश्वर्याचे स्थळ आले आणि त्याच दिवशी त्या सयाजीरावांचा पेच आपल्या समोर आला. आणि ऋषिकेश हा फक्त योगायोग नाही तर देवाच्या मनामध्ये सुद्धा हेच आहे. जर हे लग्न जर झाले, ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तुझी फक्त ही भाबडी आशा आहे, परिस्थिती मात्र तशी नाही. तुला सर्व जग हे तुझ्यासारखे साधे सरळ पॉझिटिव्ह दिसते परंतु प्रत्यक्षात तसे नाही ग. मला मान्य आहे की नाना आणि सयाजीराव यांच्यात खूप चांगली मैत्री सुद्धा होती आणि आता तर ते कट्टर शत्रू सुद्धा आहे. त्यामुळे सयाजीराव आपल्या घरात त्यांची मुलगी देतील मला वाटत नाही. तेव्हा जानकी म्हणते की का देणार नाही, कारण सयाजीरावांना सुद्धा माहिती आहे की अख्ख्या पंचक्रोशीत आपलं रणदिवांचं घर हे सभ्य नेकीचं आणि कुटुंब वच्चे आहे. कोणताही बाप आपल्या लेकीसाठी जसं घर मनामध्ये ठरवतो अगदी तसे घर. सयाजीराव कितीही दृष्ट असले तरी ते एका मुलीचे वडील आहेत.
आणि कुठल्याही वडिलांना वाटेल की आपली मुलगी सुद्धा एका भरल्या हसत्या खेळत्या घरामध्ये जावी। मग हे सर्व लक्षात घेऊन त्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडायला काय हरकत आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हरकत आहे। एकमेकांसमोर धंद्यातील व्यवहारातील वाद मिटवणे हे वेगळे आणि नातेसंबंध जोडणे वेगळे। आणि मला सांग की नाना, सौमित्र हे सर्व आई तयार होतील का या सर्वासाठी? जानकी म्हणते की तुम्ही प्रयत्न केला नाही मग कशाला अगोदरच शंका कुशंका काढता? ऋषिकेश म्हणतो की नाही, परंतु मला असे वाटते की तो हा विचार येथेच थांबव, ते शक्य सुद्धा नाही आणि मुळात ते मला मान्य सुद्धा नाही। जानकी म्हणते की मग तुम्हाला मान्य नाही, मग दुसरा काय पर्याय तुमच्याकडे आहे? त्यांनी तुमचा टेम्पो जाळला, मग तुम्ही सुद्धा तुमच्या लोकांना सांगणार की तुम्ही सुद्धा त्यांचा टेम्पो जाळा? नेहमीप्रमाणे जाऊन दे सोडून द्या म्हणून तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पुन्हा आणखीन मुभा देणार का? दोन कुटुंबाच्या वैरापायी आणखीन गाव होरपळताना तुम्ही पाहणार का? ऋषिकेश, नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? तुम्ही काय करणार आहात? जानकी ऋषिकेशचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि ऋषिकेश, मी तुम्हाला माझे म्हणणे ऐकण्यासाठी नाही सांगत, परंतु एकदा विचार करा आणि प्रयत्न करायला हवे। प्रयत्नांना जर यश आले तर दोन्ही कुटुंबातील वैर कायमचे संपेल। आपल्या गावासाठी आपल्या माणसासाठी एकदा तरी विचार करा। तेव्हा ऋषिकेश विचार करून म्हणतो की ठीक आहे, परंतु ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठी मला जरासा वेळ दे। तर जानकी म्हणते की इतका सुद्धा वेळ घेऊ नका की जरा उशीर होईल। आजची रात्र तुमच्याकडे आहे, जरा ठरवा, विचार करा आणि उद्या आई आणि नानांशी आपण बोलूयात। त्यानंतर इकडे सौमित्र हा आपल्या रूममध्ये ते फाईलमध्ये ते पत्र जे वहिनींसाठी लिहिलेले असते ते शोधत असतो। ते पत्र ते ऑफिसमध्येच पडलेले असते, त्याला काही ते शोधत नाही म्हणून टेन्शनमध्ये येतो की ते पत्र नेमकं कुठे गेले असेल? मी अवंतिकाला ठेवण्यासाठी दिले होते का? म्हणून तो लगेच ते विचारण्यासाठी अवंतिकाला फोन करतो आणि परत म्हणतो की नाही, ती तर झोपली असेल, इतक्या रात्री फोन करायला नको। आणि तो तिला मेसेज करतो। तर सौमित्राचा मेसेज पाहून अवंतिकाला जाग येते आणि ती खुश होऊन लगेच ती रिप्लाय देते। तर सौमित्राला समजते की ती जागी आहे म्हणून तो लगेच कॉल करतो। तर अवंतिका खुश होऊन विचारते की आय रे, काय रे, इतक्या रात्री का कॉल केलास? तेव्हा सौमित्र बोलायला लागतो। तेवढ्यात अवंतिकाचे वडील असतात की ते विचारतात की इतक्या रात्री कुणाचा कॉल आलास? तर अवंतिका घाबरते आणि रॉंग नंबर आहे असे बोलून ती सौमित्राला म्हणते की अरे डॅड आलेत, आपण उद्या बोलूयात म्हणून गुड नाईट करून फोन ठेवते। सौमित्र म्हणत असतो की अगं आई, खूप महत्वाचे आहे। सुमित्राला खूप टेन्शन येते आणि पत्र जर कुणाच्या हाती लागले तर काय करणार, वाट लागेल म्हणून तो टेन्शन मध्ये येतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात आणि ऋषिकेश येतो। तर लगेच नाना विचारतात की सौमित्र कुठे आहे? तर सुमित्रा सांगते की तो सकाळीच गेला, त्याला जरा घाईचे काम होते। तेव्हा जानकी हळूच ऋषिकेशला म्हणत असते की जे काही बोलायचे असेल ते येथेच बोला। तर सुमित्रा आणि आई आजी ह्या जानकीकडे बघू लागतात। तेव्हा सुमित्रा विचारते की काय काय कुजकुज चालली? तर जानकी खुश म्हणते की आई काही नाही, नेहमीच। तर लगेच आई आजी म्हणते की चार चौघामध्ये असं चोरून बोलणे हे शोभते का? सर्वजण आई आजीकडे बघू लागतात आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश सांगू लागतो की जानकीच्या मनामध्ये हा विचार आला होता, परंतु मला सुद्धा तो अगोदर पटत नाही आणि तो पुन्हा बोलायचे थांबतो। तर सुमित्रा विचारते की अरे बोल ना, नेमकं काय म्हणायचे ते तू बोल ना, आता आम्हाला सुद्धा टेन्शन यायला लागले। तर नाना सुद्धा विचारतात। तर ऋषिकेश म्हणतो की आई आणि नाना, आपण आपल्या सौमित्राचे लग्न सयाजीरावांच्या मुलीशी ऐश्वर्याशी लावले तर ते ऐकून नानांना तर प्रचंड राग येतो। सुमित्राला सुद्धा धक्का बसतो। तर आजी म्हणते की सयाजीरावाच्या मुलीचं लग्न माझ्या नातवाशी सुमित्राशी? तर नाना हे भयंकर चिडलेले असतात। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।